नमस्कार. शहादा परिसरातील मेंढ्या चोरी करणारी टोळी गजाआड. नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा व शहादा पोलिसांची संयुक्तिक कारवाई. राजस्थानकडे मेंढ्या नेत असलेली टोळी अटकेत. कारवाईत 8 आरोपी, 2 वाहने व रोख रकमेसह 10 लाखांचा मुद्देमाल जप्त. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहर व परिसरात मेंढपाळ करणाऱ्या पशुपालकांच्या मेंढ्यांची चोरी झाल्याची घटना घडली होती. जवळपास 100 ते 120 मेंढ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या घटनेमुळे परिसरातील मेंढपाळांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत नंदुरबार जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक व शहादा पोलीस प्रशासन यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राजस्थानच्या दिशेने चोरीस गेलेल्या मेंढ्या घेऊन जाणाऱ्या टोळीवर छापा टाकण्यात आला. नंदुरबार शहादा रस्त्यावरील कर्जई टोल नाक्याजवळ इको कार क्रमांक RJ 20 UB 5627 व महिंद्रा कंपनीचे मालवाहतूक गाडी क्रमांक MP 46 ZF 0478 या वाहनांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी एकूण 8 आरोपींना अटक केली आहे. चोरीस गेलेल्या मेंढ्यांसह सुमारे 10,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी चोरीपूर्वी शहादा शहरात संशयास्पदरित्या फिरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने आपल्या तांत्रिक व गुप्त यंत्रणेच्या सहाय्याने ही यशस्वी कारवाई केली. या कारवाईमुळे मेंढपाळ व पशुपालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून मेंढी चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा बसेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. सदर घटनेचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग नंदुरबार व शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सूर्यवंशी यांनी केला आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा.